नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, हे पहा आता कोणता सुद्धा धंदा बिना कष्टाचा नाही। सकाळचा आपल्याला लवकर उठून मार्केटला जाऊन असं हे बघा, ही अशी भाजीपाला फ्रेश आणलाय। आता ह्याच्यामध्ये कांद्याची पात आहे, कोथिंबीर आहे, मेथी घास आहे, मेथी आहे, टोमॅटो आहेत चांगले, आणि ही फळं आहे। हे बघा, आता ही फळं चांगली फळं आहेत, वेस्टेज मध्ये दिल्या टाकून। आता ह्या फळांना काय झाले बघा, हे बघा चांगली फळं आहेत। तुम्हाला मी दोन सोलून दाखवते। हे बघा चांगली फळं आहेत सगळी, त्याच्यामध्ये सफरचंद चांगले आहेत, पेरू पण हे सगळे चांगले आहेत। हे बघा, तर ह्याच्यामध्ये तर आपल्याला कॅल्शियम विटामिन तर भरपूर प्रमाणात आपल्या कोंबड्यांना तर मिळतच आहे, पण फळांमुळं हिमोग्लोबिन पण जास्ती प्रमाणात वाढतं आणि कोंबड्यांची झपाट्याने वाढ पण होती। ही केळी झालं, फळभाज्या झालं, आता हे डाळिंब आहेत, हे मी त्यांना सोलून टाकणार आहे, भाजी कटिंग करून टाकणार आहे। तर पहा तुम्ही, बारीक करून जर टाकलं तर आपले पिल्लं चांगलं खात्यात ना, म्हणून मग थोडस कष्ट तर घेतलंच पाहिजे, नाही तर काय होतं मग ते वाया घालवतात। बघा असं एकदम बारीक करून कोंबड्यांना टाकायचं। थोडंफार कष्ट केल्याशिवाय पण आपल्याला 2 रुपये दिसत नाही, आणि लोक काय सांगतात 3-3 आणि 4-4 लाख रुपये धंद्यामध्ये फायदा आहे। तो होईन तेव्हा होईन, पण आता तर आपलं चालू आहे।
कसलं छान पेरू आहे बघ. आता आपण सगळ्या भाज्या कट केल्यात, काही अजून राहिलेल्या आहेत. तर सगळ्या भाज्या कट करत जर दाखवत बसले तर आपला व्हिडिओ मोठा होईल. तर पहा तुम्ही, आता मी टाकणार आहे कोंबड्यांना. हे आपण बारीक केलंय सगळं. आता मी कोंबड्यांना टाकते. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब तर नक्कीच करा. धन्यवाद.